चटपटीत लिंबाचे लोणचे करण्यासाठी आपल्याला अशी पातळ सालाची 1 किलो लिंब हवी आहेत. तुम्हाला जितक्या लिंबाचं लोणचं करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही हे लिंब घेऊ शकता. आता प्रत्येक लिंबाच्या मी 8 फोडी केलेल्या आहेत. म्हणजे सर्वप्रथम मी लिंबू अर्धं कापून घेतलं आहे आणि अर्ध्याच्या 4 आणि दुसऱ्या अर्ध्याच्या 4 अशा 8 फोडी मी प्रत्येक लिंबाच्या केलेल्या आहेत. त्यातल्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत. आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मीठ, तिखट आपल्याला घालून याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे पातेलं जरा मला लहान पडतं आहे म्हणून मी तिथे पातेले चेंज केलं. आता मीठ आणि तिखट घातल्यानंतर यामध्ये मी गुळाची पावडर टाकलेली आहे. आता अंदाजा म्हणाल तर तुम्ही 2 कप गुळाची पावडर मी घेतलेली आहे. त्यातच 1 कप मी साखर घातलेली आहे. तिखटाचा अंदाजा जर तुम्ही म्हणाल तर तिखट मी साधारण 1 कप घातलेलं आहे आणि मीठ देखील मी 1 कप घातलेलं आहे. आता पातेलं बदलून घेतल्यावर कुकरमध्ये खाली पाणी घालायचं आहे आणि हे भांडं कुकरमध्ये ठेवून आपल्याला साधारण 15 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर मीडियम गॅसवर तुम्हाला 15 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 15 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे मिश्रण तुम्हाला दिसेल. आता हे मिश्रण असं झाल्यानंतर यातला जो रस्सा आहे किंवा जो पाक आहे तो आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याला कढईवर साधारण 15 ते 20 मिनटं छान उकळू द्यायचं आहे. याचं कारण की हा जो रस्सा आहे किंवा जो खार आहे लिंबाचा हा जरा घट्ट व्हायला मदत होते आणि लोणचं देखील टिकण्यासाठी याची खूप मदत होते. आता हा 15 ते 20 मिनटं उकळल्यानंतर यामध्ये मग लिंबाच्या फोडी घालून रात्रभर हे मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे. रात्रभर मिश्रण ठेवल्यानंतर पहा याचा घट्ट रस्सा तुम्हाला दिसायला लागेल. आता ज्या बरणीत आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे ती बरणी आपल्याला घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तव्यावर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि या हिंगाची वाफ आपल्याला या बरणीला द्यायची आहे. याचंही कारण असं आहे की हिंगाचा छान जो काही खमंगपणा आहे या बरणीला लागेल आणि लोणचं टिकण्यासाठी मदत होईल. अशी वाफ आपल्याला हिंगाची या बरणीमध्ये दिल्यानंतर यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आहे. नक्की ट्राय करा.